गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरलेल्या टूल किटचा पर्दाफाश। बदनामीसाठी कसं करतात टूल किट प्लॅनिंग, एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत। डोक्याला खास सुटल्यावर 3 दिवसात पूर्ण टक्कल। बुलढाण्यात पूर्णा नदीकाठी अजब आजाराने गावकरी हैराण। आरोग्य पथकाचा गावात ठिय्या, सर्वेक्षणाला सुरुवात। बुलढाण्यामध्ये बदलापूर घटनेची पुनरावृत्ती। 52 वर्षीय वसतिगृह अधीक्षकाचा 12 वर्षीय मुलावरती लैंगिक अत्याचार। शासकीय वसतिगृहांची सुरक्षा ऐरणीवर। पुण्यात महिलेची कंपनीतील सहकार्य करून कोयत्याने हत्या। येरवड्याच्या नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमधली घटना। आरोपीला तात्काळ अटक। जादा परताव्याचा आमिष दाखवून टोरेस कंपनीचा लाखो मुंबईकरांना कोट्यावधींचा गंडा। शिवाजी पार्क पोलिसांकडून 3 जण अटकेत। रोकड आणि दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई। ग्राहकांना घराचा ताबा देण्यास विलंब करणाऱ्या मुंबईतील 3 बिल्डर्सना दणका। महारेराकडून 3 महिन्यांचा कारावास। पहिल्यांदाच महारेराकडून कठोर कारवाई। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर। ईडब्ल्यूएस साठी 45 ते 48 लाख तर LIG साठी 75 ते 97 लाखांची घरं। राज्यातल्या अवैध बांगलादेशींना शोधून परत पाठवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आग्रही। सरकारने शोध मोहीम राबवली नाही तर स्वतः बांगलादेशींना शोधण्याचा परिषदेचा इशारा। अनिल देशमुखांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी। एबीपी माझाच्या दणक्यानंतर विठ्ठल मंदिरातील सुरक्षेचा ठेका रद्द। भाविकांशी अरेरावी आणि दर्शनाला पैसे घेण्याचा प्रकार माझाने उघड केला होता। मुंबईसह महाराष्ट्रही गारठला। आणखी 2 दिवस थंडीचा जोर कायम राहणार। उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यात गारठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।